एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइमचं. कोणतं एक्झाम्पल आहे ते? द एक्झाम्पल इज रवी लॉस्ट his parents when he was a child. Right? तर when he was a child, आता सगळ्यात अगोदर बघायचं की when हा शब्द when पासून सुरू झाला, when पासून सुरू झाला म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार, त्यापैकी नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज का ॲडव्हर्ब क्लॉज. तर व्हेन पासून सुरू होणारा असतो ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब क्लॉजचे 9 प्रकार, त्यापैकी कोणता? तर त्यापैकी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. टाइम कशामुळं? कारण की व्हेन म्हणजे जेव्हा, म्हणजे इथं वेळ सांगितलेला आहे की रवीने त्याचे आईवडील कधी गमावले, म्हणून याला म्हटलेलं आहे की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. चला इतर काही एक्झाम्पल्स. यू शुड वेट हिअर टिल. पहा आता टिल आलं, टिल आय कम बॅक. यू शुड वेट हिअर टिल आय कम बॅक म्हणजे मी परत येईपर्यंत तू या ठिकाणी वाट पाहायला पाहिजे. आता टिल म्हणजे पर्यंत, म्हणजेच की वेळ सांगितलेला आहे. टिल पासून सुरू होणारा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉजचे जे काही प्रकार आहेत त्यापैकी हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे आणि टाइम बद्दल माहिती सांगतो म्हणून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. थर्ड पहा, ॲज सून ॲज I saw him. पहा हे as soon as पासून सुरू होणारा क्लॉज असेल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. कारण की as soon as म्हणजे मी त्याला पाहतो न पाहतो की काय केलं, I called the police. मी त्याला पाहिल्याबरोबर काय केलं, पोलिसांना फोन केला. या पद्धतीने. चला नेक्स्ट 4 नंबर मध्ये while I was reading a book. पहा हे while चे वाक्य लक्षात ठेवा. while I was reading a book, my friends were playing football. आता while पासून सुरू होणारा, as soon as पासून सुरू होणारा, till पासून सुरू होणारा, when पासून सुरू होणारा, as पासून सुरू होणारा, whenever पासून सुरू होणारा जो काही क्लॉज असेल, पहिल्यांदा तर त्याला म्हणायचं की हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे. पण ॲडव्हर्ब क्लॉजचे जे काही प्रकार आहेत 9, त्यापैकी कोणता? तर त्यापैकी असेल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. लक्षात. चला ट्यूबलाईट लावर इथे इकडची लाव, लागते का? इकडची ही
अरे बाप, फ्लॅश आले जरा. मीच पांढरा दिसायलो. मी पांढरा दिसून फायदा नाही ना. चला आता काय करा, दुसरा प्रकार टाका, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, सेकंड टाइप. सेकंड टाइप ऑफ द ॲडव्हर्ब क्लॉज इज, काय लिहून दिलंय सिक्वेन्समध्ये, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. मराठीत काय लिहायचं, स्थळदर्शक किंवा ठिकाणदर्शक. स्थळदर्शक क्रियाविशेषण बोधक उपवाक्य किंवा पोटवाक्य. प्लेसशी संबंधित आहे म्हणजे काय, कोणते शब्द येऊ शकतात, वेअर, वेअर एव्हर. घ्या डेफिनेशन लिहा. मेन क्लॉज मधील मुख्य क्रियेच्या मेन क्लॉज मधील मुख्य क्रियेच्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचा उपयोग केला जातो. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचा उपयोग केला जातो. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सांगा कोणत्या शब्दापासून म्हणले, पहा या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात वेअर, वेअर एव्हर आणि व्हेन्स. हा शब्द तेवढा वापरला जात नाही. व्हेन्स पासून होते. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस ओळखायचा कसा, तर त्यासाठी तुम्हाला हे शब्द माहिती असणं गरजेचे आहे. नंबर 1 वेअर, नंबर 2 वेअर एव्हर अँड नंबर 3 व्हेन्स. हे शब्द ज्या सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला असतील त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. रिमेंबर वन थिंग की ॲडजेक्टिव्ह क्लॉज शिकवत असताना सुद्धा मी व्हेअरचा उपयोग केलेला आहे तिथे, बरोबर आहे. म्हणजे जर एखाद्या ठिकाणाबद्दल वर्णन केलं जात असेल किंवा नामाबद्दल वर्णन केलं जात असेल व्हेअर पासून, तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मी तुम्हाला लिहून दिलेला आहे मुख्य वाक्यातील क्रियेच्या ठिकाणाबद्दल, म्हणजे क्रियेचं ठिकाण आहे, एका नामाचं वर्णन नाही. नामाचं वर्णन करण्यासाठी वेअर पासून जर क्लॉज येत असेल तर त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणू शकता. परंतु क्रियेचं वर्णन जर केलं जात असेल किंवा त्याबद्दल अधिक माहिती सांगितली जात असेल तर तिथे तुम्ही काय म्हणू शकता, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. कसं तर पहा, नंबर 1 पहिलं एक्झाम्पल पहा. वेअर देअर इज अ विल
कॉमा, देर इज अ वे, देर इज अ वे. Where there is a will, there is a way. Look at this example. कुठं शब्द दिसतोय तुम्हाला वेअर? वाक्याच्या सुरुवातीला. ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये जे व्हेअर आपण वापरलं ते कुठं येत होतं? नामाच्या नंतर लगेच. असं नाही की प्रत्येकच वाक्य व्हेअरचं सुरुवातीलाच येतं, शेवटी पण येऊ शकतं, पण ते कॉमा नंतर येईल. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. म्हणजे ज्या ठिकाणी, काय अर्थ होतो याचा? ज्या ठिकाणी विल आहे. विल म्हणजे काय? मोडल ऑक्झरी. ज्या ठिकाणी, माहित नाही तुम्हाला हे? इच्छा आहे तेथे मार्ग आहे. जहां चाह वहां राह. तुमच्या मनात इच्छा पाहिजे स्वर्गात जाण्याची, तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला मरावं लागेल. लक्षात. जिवंतपणी स्वर्गात जाता येते का? नाही. जाऊ द्या, ते फार अंतिम टोक झालं. तुमच्या मनात स्ट्रॉंग इच्छा आहे की मी कलेक्टर होणार, लाल दिव्याच्या गाडीत बसून गावाकडे जाणार, बरोबर आहे? IAS होणार, चांगल्या पदावर जाणार. ही इच्छा तुमच्यात केवळ वरवर असून फायदा नाही. तर त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास पण करावा लागेल. तर त्यानुसार ही एक म्हण पडलेली आहे. इच्छा ठेवा मनामध्ये, तुम्हाला मार्ग नक्कीच सापडतो. दुसरं घ्या. द पोलीस फॉलोड हिम नॉट ऑन इंस्टाग्राम किंवा फेसबुक. पुढे पहा वाक्य काय आहे. पोलिसांनी त्याला फॉलो केलं, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर नाही. तर कुठं? पहा वाक्य. वेअर एव्हर ही वेंट. म्हणजे तो जेथे जेथे गेला तेथे तेथे पोलिसांनी त्याला फॉलो केलं. म्हणजे लक्ष ठेवून असतं काही पोलीसवाले. तुम्ही तिघींनी काहीतरी केलंय समजा, लक्षात. तुमच्या तिघीच्या मागं पोलीसवाले लावून दिले. या तिघींवर लक्ष ठेवा, कुठं चालल्यात, कुठं लॉलीपॉप खायल्यात, लक्षात. समोसा कुठं खातात, आलं लक्षात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं म्हणजे निरीक्षण ठेवलं. म्हणजे तुम्ही तो दृश्यम 2 जो पाहिला असेल अजय देवगणचा, अजय देवगणच्या शेजारीच ते पोलीसवाले राहतात की नाही, पती पत्नी, तसं ते लक्ष ठेवून राहतात. म्हणजे ते फॉलो करायले तुम्हाला, तुम्ही काय काय करायले, काय काय. हा, तर मग शब्द कोणता, कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. वाक्याचा अर्थ आपल्याला कळो की न कळो. कळत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण कळत नसेल तर कसं ओळखायचं? वेअर एव्हर शब्द आला त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ओके, वेअर वेअर. याच्यामध्ये जास्त शब्द नाहीत, 3च आहेत. हा पण शब्द आहे जरा ओल्ड इंग्लिशमध्ये वापरला जायचा, सध्या वापरला जात नाही तेवढा, पण आहे शब्द व्हेन्स. काही पुस्तकात दिलेला पण नसेल, पण मी इथं दिलेला आहे की व्हेन्स म्हणजे फ्रॉम व्हेअर, म्हणजे जिथून. व्हेन्सचा अर्थ काय होतो? फ्रॉम व्हेअर, म्हणजे जिथून. कसं पहा, उदाहरण घ्या आता. द टायगर रिटर्न व्हेन्स ही केम. पहा, द टायगर रिटर्न म्हणजे तो वाघ परतला, जिथून तो आला होता तिथे तो परतला. जिथून तो आला म्हणजे ठिकाण दाखवायले ना. समजा जंगली भाग आहे एखाद्या भागातून तो आलेला आहे मानवी वस्तीमध्ये, लोकांनी हुसकावून लावलं आणि जिथून तो आला होता तिथे तो निघून गेला, या अर्थाने. काय चिठ्ठ्या करायला तुम्ही? BCPC आहे काय तुमची? काय कशाच आहे? शोरूमचं.
गाडी ओढून नेली काय तुमची? घेतली. घ्या. 3 एक्झाम्पल पाहिले. आता व्हेअर पासूनच सुरू होतील हे सगळे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये याच्यात कसा डिफरन्स आहे एखादं वाक्य देऊ का खाली? का समजलं? आता हे म्हणणं का हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे? लक्षात पहा. या ठिकाणी ऍडव्हर्ब क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मधला तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे. आता या ठिकाणी पहा वाक्य की दिस इज द स्कूल where I completed my SSC समजा. आता या ठिकाणी पण तुम्हाला व्हेअर दिसत आहे, पण व्हेअरच्या पुढे येणारा जो काही क्लॉज आहे तो काय करतोय? या शाळेचं वर्णन करतोय. बरोबर आहे. ठिकाण दाखवत नाहीये, त्या ठिकाणाचं वर्णन केलं जात आहे. हीच ती शाळा जिथे मी माझी 10वी कंप्लीट केली. बरोबर आहे. व्हेअर आय कंप्लीटेड माय SSC. म्हणजे नाऊनचं वर्णन जर असेल आणि मध्ये कॉमा नसेल, एक ट्रिक आणखी सांगू का? मध्ये कॉमा नाही पाहिजे. कॉमा जर नसेल तर त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज, आणि कॉमा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ओके, चला घ्या. थर्ड टाका, नंबर 3. हे कळालं का? नाही ना? कळालं नाही? पहा आणखीन सांगतो एकदा. काय झालं? मोडून काय झालं? डस्टर वापरायचं का? आता सांगतो. क्वेश्चन मधून आयडेंटिफाय the kinds of the underlined subordinate clause. पहा आता ए मध्ये we appointed a few employees, comma, पहा, where the new project was going on. अंडरलाइन आहे ह्याच्या खाली. आणि बी वाक्य पहा आता. This is the hospital where I was born. पहा, याच्या खाली अंडरलाइन. दोन क्लॉज मध्ये तुम्हाला काय फरक दिसत आहे? दोघांची सुरुवात ही व्हेअर पासूनच झालेली आहे, पण काय डिफरन्स दिसतोय? काय दिसतोय? पहिल्या वाक्यामध्ये पहा, व्हेअरच्या अगोदर काय आहे? कॉमा आहे की नाही?
ते स्वतंत्र वाक्य वेगळं केलेलं, म्हणजे कॉमाने सेपरेट केलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी या हॉस्पिटलच्या पुढे लगेच व्हेअर आलेला आहे. म्हणजे जर आता हे हॉस्पिटल नाम आहे आणि या हॉस्पिटल नामाचं वर्णन या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये केलेलं आहे. जर व्हेअर पासून येणारा सबऑर्डिनेट क्लॉज त्या अगोदर आलेल्या नामाचं वर्णन करत असेल तर त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कोणता क्लॉज? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. व्हेअर पासूनच सुरू होणारा पण ऍडजेक्टिव्ह क्लॉज. वरच्या वाक्यात पहा, वी अपॉइंटेड अ फ्यू एम्प्लॉईज व्हेअर द न्यू प्रोजेक्ट वॉज गोइंग ऑन. आता या वाक्याचा अर्थ काय होतो? व्हेअर म्हणजे जेथे नवीन प्रोजेक्ट चालू होता. मला सांगा आता हे व्हेअर पासून आलेला जो काही सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो कर्मचाऱ्यांचं वर्णन करायला का इथे? एम्प्लॉईजचं वर्णन आहे का त्याच्यामध्ये? एम्प्लॉईज कसे आहेत काय नाही ते एम्प्लॉईजचं वर्णन नाहीये. ज्या ठिकाणी आम्ही एम्प्लॉईज अपॉइंट केले ते ठिकाण दाखवण्याचं काम चाललंय. वी अपॉइंटेड अ फ्यू एम्प्लॉईज, आम्ही काही कर्मचारी नियुक्त केले. कुठं? व्हेअर द न्यू प्रोजेक्ट वॉज गोइंग ऑन. नवीन प्रोजेक्ट जिथं चालू होता त्या ठिकाणी आम्ही काही कर्मचारी अपॉइंट केले. म्हणजे मेन क्लॉज मधील क्रियेच्या ठिकाणाबद्दलची माहिती इथे आहे, परंतु या वाक्यामध्ये हॉस्पिटलचं वर्णन केलं जात आहे. वर्णन करणारा क्लॉज हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो म्हणून याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज, आणि हे क्रियेबद्दलचं ठिकाण दाखवत आहे म्हणून याला म्हणायचं ऍडव्हर्ब क्लॉज. दोघांची सुरुवात व्हेअर पासून, पण दोघांचा प्रकार वेगळा. एक आहे ऍडव्हर्ब, दुसरा आहे ऍडजेक्टिव्ह. सोपी ट्रिक पहा, तुम्हाला अर्थावून मिळेल लागणं. समजा व्हेअरच्या अगोदर कॉमा असेल तर काय म्हणायचं? ऍडव्हर्ब क्लॉज म्हणा. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. व्हेअरच्या अगोदर जर कॉमा असेल तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, आणि व्हेअरच्या अगोदर कॉमा नसेल तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. सोपी ट्रिक लक्षात ठेवा, ताबडतोब तुम्हाला समजून जाईल. ओके, म्हणजे अगोदर कॉमा असेल ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, व्हेअरच्या अगोदर कॉमा नसेल ऍडजेक्टिव्ह क्लॉज. घ्या नंबर 3 टाका. आता काय दिलाय सिक्वेन्स मध्ये? हा 3 नंबरचा कोणता दिलाय? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. हा बोललो का रे? लिहा. नंबर 3, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, किंवा यालाच दुसरा शब्द आहे कॉन्सिक्वेन्स. रिझन का रिझल्ट? REASON, रिझन, किंवा याला समानार्थी शब्द आहे कॉज. रिझन और कॉज. आता मराठीमध्ये लिहा कारणदर्शक, क्रियाविशेषण बोधक, उपवाक्य. बसले आता पदशी बसा जरा, थोड्याच वेळात लग्नाला सुरुवात होईल. लिहा मुख्य वाक्यातील क्रियेच्या रिझन बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉजला
adverb clause of reason असे म्हणतात. adverb clause of reason असे म्हणतात. या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात मुख्य शब्द लक्षात ठेवायचा बिकॉज, त्यानंतर ॲज, त्यानंतर सिन्स, दॅट एक आहे, इत्यादी शब्दांपासून होते. या चारींचे एक एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कारण तुम्ही पाहिलेलं असेल की दॅटचा उपयोग हा नाउन क्लॉज मध्ये पण आहे आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये सुद्धा आहे. अगोदर वाक्य बघून घ्या, त्यानंतर लिहून घ्या. पहा आता, हे बिकॉज बद्दल तर सांगायची गरजच नाही, तुम्ही पण काही जण बिकॉजचा उपयोग करत असाल, राईट. ॲज म्हणजे असल्यामुळे असा अर्थ होतो त्याचा, म्हणजेच कारण, आणि सिन्सचाही अर्थ तसाच, असल्यामुळेच्या कारणास्तव. दॅटचा अर्थ तुम्ही तिथं कारण असा काढू शकता. आता चौघांचे एक एक एक्झाम्पल पहा. नंबर 1, आय डिडंट अटेंड द मीटिंग. हे वाक्य मेन क्लॉज आहे का सबऑर्डिनेट क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे, कारण याच्यात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसायले का? नाही, प्युअर वाक्य आहे. ओके. आता पहा, कॉमा दिलेला आहे आणि इथं लिहिलेलं आहे बिकॉज आय वॉज इल. इथे पहा आता, बिकॉज आय वॉज इल. आता मुख्य वाक्यामध्ये आता मेन क्लॉज कोणता आहे? हा आहे आपला मेन क्लॉज मध्ये. क्रिया कोणती घडली की मी मीटिंग अटेंड केली नाही, त्याचं कारण समोर दिलेलं आहे. बिकॉज आय वॉज इल, कारण मी आजारी होतो. मी आजारी असल्यामुळे किंवा मी आजारी होतो त्यामुळे मी मीटिंग अटेंड केली नाही. मेन वाक्यातील क्रियेच्या रिझन बद्दल माहिती अशी आहे की मी आजारी होतो. मेन वाक्यातील क्रियेच्या रिझन बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जो सबऑर्डिनेट क्लॉज वापरला जातो किंवा जो ऍडवर्ब क्लॉजचा प्रकार वापरला जातो त्याला म्हणतात ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा कॉज. ॲजचं उदाहरण पहा. We couldn't arrest him, कॉमा, मेन क्लॉज आहे, आम्ही त्याला अटक करू शकलो नाही. ॲज ही फ्लेड अवे. फ्लेड अवे म्हणजे तो पळून गेला समजा. म्हणजे आम्ही तिथे त्याला पकडण्यासाठीच गेलो, परंतु जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो लक्षात आलं की तो पळून गेलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याला पकडू शकलो नाही. तर मेन क्लॉज कोणता आहे इकडे पहा. वी कुडंट अरेस्ट हिम, आम्ही त्याला अटक करू शकलो नाही. ही मुख्य वाक्यातील क्रिया आहे. का अटक करू शकलो नाही त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण रिझन इथं दिलेलं आहे ॲज ही फ्लेड अवे, त्याने तिथून पलायन केले या अर्थी. फ्लेड तिथं वापरलेला आहे, हे रिझन दाखवत आहे. आता पहा, सिन्स आणि दॅटचे 2 वाक्य घ्या. 3 नंबर. सिन्स सुरुवातीला घेतलंय आपण हे, ही इज आवर लीडर. हाच सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सिन्स आलं म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज, कॉमा. सिन्स ही इज आवर लीडर वी शुड रिस्पेक्ट हिम. आता पहा, मेन क्लॉज हा आहे वी शुड रिस्पेक्ट हिम. आपण त्याचा आदर करायला पाहिजे. वाय? का? त्याचं कारण इथं दिलेलं आहे. काय कारण आहे? बिकॉज ही इज आवर लीडर असा अर्थ काढा.
म्हणजे हे चारही शब्द एकच अर्थ काढतात, कारण 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 कारण. सिन्स ही इज आवर लीडर, म्हणजे तो आपला लीडर असल्यामुळे आपण त्याचा आदर केला पाहिजे. वी शुड रिस्पेक्ट हिम. जसं की नरेंद्र मोदी इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. काही जण जे आहे नरेंद्र मोदी बद्दल समजा जर काही बोलत असतील तर आपण म्हटलं पाहिजे की ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे. इवन विरोधी पक्ष नेते जे असतील मोदीजीच असं म्हणतात, मोदी म्हणत नाही. काही जण म्हणतही असतील मोदी चोर है. तू काय संत आहे का मग? सगळे नेते मंडळी चांगले, पण तरी पण मोदीजी तरी कमीत कमी म्हटलं पाहिजे किंवा नरेंद्र मोदी साहेब तरी म्हटलं पाहिजे. नरू भाऊ म्हणायचं नाही. म्हणजे आपण तसा आदर करणं गरजेचं आहे. चला लास्ट एक्झाम्पल 4 नंबर. वी आर हॅपी. का खुश आहोत आम्ही? बरं ती कॅन्सल झाली का डिक्लेअर झाली? वी आर हॅपी दॅट वी हॅव पास्ड द एक्झाम. म्हणजे खुश असण्याचं किंवा सॅड असण्याचं एक रिझन असतं पहा. वी आर हॅपी हा मेन क्लॉज आहे, तर आम्ही खुश का आहोत? सांगा काय दिले पुढे? दॅट वी हॅव पास द एक्झाम. आम्ही खुश आहोत. आम्हाला पुढचा हप्ता पडला लाडक्या बहिणीचा, कारण आम्ही परीक्षा पास झालेलो आहोत. म्हणजे इथं दॅट जे आहे कारण या अर्थी वापरलेला आहे, म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. 4 शब्द लक्षात ठेवा. चारीचे पण वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. तुम्ही काय करायचं, क्लॉज एवढा काही अवघड टॉपिक नाही पहा. फक्त दिलेले शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की हा शब्द आला म्हणजे तो प्रकार, जसं की समजा बिकॉज ॲज सिन्स दॅट आलं की त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन किंवा कॉज. आय होप की तुम्हाला हा प्रकार समजला असेल. बाकीचे प्रकार आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. चालतं? उद्यापासून जरा लवकर या. नाही मी आल्यानंतर जे लेट यायले त्यांना म्हणायलो मी. हिवाळा थंडी फिंडी जी आहे यावर मात करायची आहे तुम्हाला. पर्वत डोंगर खोदण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, जेसीबीनं नाही, हाताने. त्याच्यामुळे थंडी फिंडी ह्या गोष्टी मॅटर नाही केल्या पाहिजे तुमच्यासाठी. असोत बघा, भेटू उद्या. सी यू टुमॉरो.